ब्रेकिंग न्यूज, मोठी ब्रेकिंग न्यूज. तुम्ही पाहत आहात या ठिकाणी हाड सापडले म्हणजे 100% या ठिकाणी डेड बॉडी असली पाहिजे. लाकूड आहे. हौसा ऋतिक, लहान पोरांचं काय काम इथं? जा चला. नाही नाही, मी मोठा आहे, मी थांबणार. याला 8 टाका. आणि मी तर ह्याच्यापेक्षा पण मोठी आहे, मी पण थांबणार. हिला सुद्धा 8 टाका. नाही. ए जाता का तुम्ही दोघात का देऊ 2 रट्ट? बोल काय? काय दगड आहे की मूर्ती काय? साहेब मूर्ती तर कोरलेली असते ना, हा तर झिजलेला दगड वाटतोय. साहेब देवाचाच आकार दिसतोय पण एवढा पण नाही. लांबून काही कळत नाही पण देवाची मूर्ती असल्यासारखं वाटतं काय? अरे ही मूर्ती नाही, स्वयंभू मूर्ती आहे, आपल्या गावात प्रकट झाली. तरी मी विचार करतोय बरं का, आमची काही सारखी हंबरतीय का ओरडतीय का ही दाखवायचं होतं वय राणी तुला. जामकर साहेबांच्या हातून तू इथं आली वय. लागा 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 मूर्तीकडे बघितलं का? काय तेजस्वी रूप आहे, दैदिप्यमान. डोक्यात डोळे कसे आहेत, डोळे तर अगदी मोत्यासारखं डोळे आहेत. मोती बाबाच्या नावानं, अरे मोती बाबाच्या नावानं सांग भले बोला. ही मूर्ती इथं कशी आली आणि माधुरीची डेड बॉडी कुठे गेली? हे कसं शक्य आहे? इथे तर ह्यांनी बॉडी पुरली होती ना. बघा ना बघा, अरे आपल्या गावात स्वतः मोती बाबा प्रकट झाल्यात आपल्या गावाला आशीर्वाद द्यायला. आपलं नशीब आता फळफळणार. आता माझ्या दुकानामध्ये कस्टमरची गर्दीच गर्दी होणार. माझ्या मी रिक्षाला आता भाडी मिळणार. देवा पावलास रे बाबा. आता पतूर मी तुला दोष देत होती, आज आमच्या अंगणातच प्रकट झालास बाबा. असाच आशीर्वाद आम्हा सर्वांच्या पाठीशी राहू दे रे बाबा. नंतर एक पोरगी आली एकदम धीट, आणि ती व्यक्ती म्हणजे अहिल्या वेसकर.